नमस्कार, टाइम्स 9 न्यूज नेटवर्कमध्ये मी नौशाद मोल्याने आपलं स्वागत करतो. पंचायत समितीची रणधुमाळी आणि त्या रणधुमाळीच्या अनुषंगाने आपण संग्रामनगर गावातील संग्रामनगर याच गावामध्ये आहोत. खरं तर या संग्रामनगर गावामध्ये काही कार्यकर्ता आपल्या पाठीमागं दिसत आहेत. खरं तर हे कार्यकर्ता संपूर्ण भाजपचं दिसत आहेत. यावरून तुम्ही देखील ओळखू शकता त्यांच्या गळ्यामध्ये भाजपचा झेंडा आहे. याच अनुषंगाने आपण त्यांनाच विचारणार आहोत, आपण एवढ्या संख्येनं या ठिकाणी आला आहात, नक्की काय आहे या संग्रामनगरमध्ये, काय पलट हा भाजप करणार आहेत हेच विचारणार आहोत. नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? माझं नाव अनिल किसन मोठे. गाव कोणचं आपलं? गाव कचरेवाडी. कचरेवाडी. काय चाललंय कचरेवाडीत आता सध्याला? आता सध्याला कचरेवाडीत आमच्या मेघाताई रामचंद्र कचरे हे जिल्हा परिषद गटातून उभा आहेत. तर तिथं आमच्या इथं पॉझिटिव्ह वातावरण आहे. पहिल्यापासून आम्ही मोहिते पाटलांच्या विरोधातच आमचे ते गाव हे सगळं आहे. त्यामुळं तिथं आमचं वातावरण चांगलं आहे. उंबरे, परत मेडद, तिरवंडी, चाकूर, वटपळी, कोंडबाय, इथे आमचं वातावरण चांगलं आहे आणि इकडेही चांगलं होईल असं आम्हाला वाटतंय. पण या संग्रामनगर गणातून कोण आहेत उमेदवार, कोण आहेत तुमच्या? संग्रामनगर गणातून आमचे उमेदवार राजेश्री कृष्णराज माने पाटील हे आहेत. येतील का या भागातून? त्या 100% येणार. कारण की आम्ही आता फिरतोय ना, तर आम्हाला इथं लोकांच्या गटारीचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न हे सगळं आम्हाला समोर दिसतंय. त्याच्यामुळं ते फक्त राजेश्री कृष्णराज माने पाटील सॉल्व करू शकतील हे आम्हाला असं वाटतंय. म्हणजे एकंदरीत या माळशिरस पंचायत समितीमध्ये भाजपचं उमेदवार हे राजेश्वरी कृष्णराज माने पाटील हे निवडून येतील असा तुम्हाला आत्मविश्वास आहे? आम्हाला तर 100% आत्मविश्वास आहे. कारण की लोकांची प्रतिक्रिया, आम्ही जिथे जातोय तिथे त्यांच्या समस्या ते आम्हाला डायरेक्ट सांगतात. त्याच्यामुळे आम्हाला 100% गॅरंटी आहे. 100% गॅरंटी आहे की तुम्हाला की माने पाटील निवडून. आपल्याला काय वाटतं या ठिकाणी घड्याळचं येऊ शकतं, राष्ट्रवादी काँग्रेसचं येऊ शकतं की भाजपचं येऊ शकतं? भाजपची सत्ता येणार. का असं वाटतं? कारण की भाजपचं काम चांगलं आहे. रामभाऊ सातपुते यांचं वर्चस्व चांगलं आहे इथं माळशिरस तालुक्यात आणि त्यांचं कामाची पद्धत वेगळी आहे. माळशिरस तालुक्यात बघायला गेलं तर आत्ताच अकलूज नगर परिषदेची निवडणूक ही पार पडली. त्या ठिकाणी आपण पाहिलं की रामभाऊंची एवढी क्रेज पाहायला भेटली नाही. तरी देखील पंचायत समितीला या संग्रामनगर गणातून रामभाऊचा उमेदवार येईल कशावरून? कारण की इथं मोहिते पाटलांचा बालेक किल्ला असून सुद्धा थोड्याच मताने रामभाऊचा पराभव झाला आहे. म्हणून 100% इथं भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे. 100% भाजपची सत्ता येईल. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे दोन उमेदवार या ठिकाणी लागतील का? 100% लागणार ना. लागतील. हां, 100% लागणार. 100% लागतील. आपलं काय मत आहे? बोलायचं त्याला काय लाजायचं नाही. कॅमेरा समोर आहे, आपण घरातली माणसं आहेत. बोला, काय वाटतं? नाही, लागेल, भाजपची सत्ता लागेल. कारण की दोन्ही उमेदवार सक्षम आहेत इथे. आणि इथल्या जे भागात आम्ही फिरतोय त्या भागात खूप मोठा प्रश्न आहे. रस्ते नाहीत, गटारी नाहीत, गटाराचं पाणी रस्त्यावर साठलेलं आहे. त्याच्यामुळं वाटतं की बाबा माणसं इथली बदल करतील. या अगोदर देखील या संग्रामनगरचा कायापलट या प्रस्थापितांनी इथं केलेला आहे. त्या ठिकाणी रामभाऊ करतील आणखीन कायापलट? झालाच नाही इथं. काय रस्ते तसेच आहेत, गटारीची कामं नाहीत, माणसांच्या आरोग्याचा प्रश्न आहे इथं, रस्त्यावर पाणी गटाराचं तसं साठतंय. त्यामुळं पर्यायच नाही. रामभाऊशिवाय पर्याय नाही. म्हणजे पंचायत समितीमधून माने पाटील या निवडून येतील 100%. बोलता येत नाही म्हणालेत मित्रांनो, यांना बोलता येत नाही म्हणाले, मात्र यांनी सगळ्यांना बोलतं केलंय. नक्की आहेत. आपण काय म्हणाल? आपण बोलला नाही. या पुढे या. त्याला लाजायचं नसते. हे काय कार्यकर्ता असले नसते. रामभाऊचे कार्यकर्ता आहे तुम्ही. या बोला, काय म्हणसाल? कुणाचं लागेल सीट? भाजपचं सीट लागणार. माने पाटील. माने पाटीलच लागतील. हो. का बरं असं वाटतं माने पाटील लागतील? पुढं राष्ट्रवादीकडून निशा किशोर गिरमी या देखील तगड्या उमेदवार आहेत. तरीही रामभाऊ सातपुतेंचं काम चांगलं आहे आणि 100% सीट लागणार. कारण की इकडं सगळ्या माणसाच्या समस्या आहेत. रस्ते नाहीत, गटरी नाही, काही जणांना तर पावसाळ्यात जाता बी येत नाही घरी. इथं गाडी लावायची आणि त्यांनी 2 किलोमीटर चालत जायचं. एवढ्या बिकट परिस्थिती त्यांची आहे. आणि हे फक्त माने पाटील ते सगळं करू शकतात काम. हे माने पाटीलच या भागाचा विकास करू शकतील. 100%. मला सगळ्यांना तुम्ही सगळे तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न विचारायचा आहे मला. कारण आपण एक भाजपचे कार्यकर्ता आहात आणि आपल्याला सर्वांना मला एक प्रश्न विचारायचा आहे
की या माळशिरस तालुक्यामध्ये जी काही जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती निवडणूक असेल, या ठिकाणी राष्ट्रवादी शरद पवार, राष्ट्रवादी अजित पवार, RPI, शिंदे शिवसेना, उद्धव शिवसेना आणि अशा 5 पक्ष जे बलाढ्य पक्ष आहेत यांचा एक ताकद मिळून उमेदवार आहेत. यांच्यापुढं रामभाऊ हे आव्हान किंवा रामभाऊचे उमेदवार हे आव्हान पेलू शकतात का? मला एकंदरीत सांगा. 100% पेलू शकतात. कारण की रामभाऊन आतापर्यंत जे काम केलं आहे, आता चालवला 1.5 वर्ष झालं. ह्या उत्तम जानकर आमदार झालेत त्यांनी आतापर्यंत काय केलं, किती निधी आणला, ही आता सध्याला रामभाऊ सातपुते माझे आमदार साहेब आहेत, पण त्यांची कामं चांगली आहेत, त्याच्यामुळे 100% पेलू शकतात. 100% गॅरंटी आहे आम्हाला. यांना गॅरंटी आहे की यंदाचा जिल्हा परिषद पंचायत समिती रामभाऊ पेलू शकतील. भारतीय जनता पार्टी 5 असे बलाढ्य पक्ष आहेत, यांना आव्हान देत आहेत, तरी देखील रामभाऊ सातपुते या बाजून निवडून येतील अशी सर्वसामान्य कार्यकर्त्याकडून भावना आहेत. मित्रांनो, पंचायत समिती जिल्हा परिषदमध्ये काय होईल हे येणारा काळ आपल्याला 9 तारखेला नक्कीच कळणार आहेत. या माध्यमातून आपण देखील उत्सुक असाल की या गणातून नक्की कोण निवडून येईल. आपण देखील आम्हाला कमेंट्सद्वारे नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट फरहान मुलानीसह मी नौशाद मुलानी, टाइम्स 9 मराठी, अकलूज.